चला नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास जोरात चालू असेल. तर केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज आपल्या चालू आहेत सगळ्याच एक्झामसाठी. तर ग्रुप सी ची जी एक्झाम आहे खूप मोठी ऍडव्हर्टाइज आहे. याच्यामधला तुमचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे विज्ञान, या विज्ञानासाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणून आपण दोन पुस्तकं इथं सजेस्ट केलेली आहेत. एक पुस्तक जे आहे की केसागर सामान्य विज्ञान, मूळ लेखक आहेत रवी भूषण सर, मराठी अनुवाद केलेला आहे आपल्या पब्लिकेशननं. जे तुम्ही लुसेंटचं पुस्तक म्हणून ओळखता त्याच पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे. आणि केसागर ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स मॉडेल प्रॅक्टिस सेट. आता ही दोन पुस्तकं जी आहेत ना, या दोन पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा ज्या झालेल्या आहेत 22, 23 आणि 24च्या जवळजवळ सगळे प्रश्न तुमचे याच पुस्तकामधून होते. त्याच्यामुळे या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा जो भाग आहे 12th पर्यंतचा विचारला जातो. मग ते वाचणं, त्याच्या नोट्स काढणं ते तितकं सोपं नाहीये. सो तुम्हाला कुठलीही पुस्तकं वाचायची गरज नाहीये. एकच पुस्तक वापरा आणि ऑब्जेक्टिव्ह साठी हे एक पुस्तक वापरा. स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही, एनसीईआरटी वाचायची गरज नाही, ट्रान्सलेशन करायची गरज नाही, काहीच गरज नाहीये. लक्षात घ्या, फक्त ही दोन पुस्तकं तुम्ही व्यवस्थित इथं अभ्यासली पाहिजे. तर या दोन पुस्तकातील काही हॉट टॉपिक्स आपण इथे घेत आहोत. बाकीचे टॉपिक तुम्ही पुस्तक परचेस करून कव्हर करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळेल. डायरेक्ट त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पुस्तकं मागवू शकता. ठीक आहे, ओके. चला, पाठीमागे आपण ह्युमन स्केलेटल सिस्टीम हा टॉपिक घेतला होता. आज आपण एक महत्वाचा टॉपिक घेतोय की ज्याच्यावरती प्रत्येक एक्झाम, तुमची कुठलीही एक्झाम असू द्या, तुमची राज्यसेवा असू द्या, तुमची कंबाईन असू द्या, कोणतीही एक्झाम असू द्या, ते एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ते म्हणजे प्रमुख मानवी रोग आणि उपाय. बरोबर, 2 मार्काला तरी याच्यावरती क्वेश्चन असतात म्हणजे असतातच. तर हा जो डिसीजचा टॉपिक आहे ना, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. रोगांचे प्रकार. आता रोगांच्या प्रकारामध्ये तुम्हाला रोगांचं जे स्वरूप आहे, गुणधर्म आहेत आणि पसरण्याची जी कारणं आहेत ना, त्याच्या आधारावरती काय केलं जातं, 2 प्रकारामध्ये रोगांचं वर्गीकरण केलं जातं. मेन रोगांचं जे वर्गीकरण आहे किती प्रकारामध्ये आहे, 2 प्रकारामध्ये आहे. लक्षात घ्या. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे जन्मजात रोग. पहिला प्रकार आहे जन्मजात रोग. जे दोष जन्मापासून शरीरामध्ये असतात. लक्षात घ्या, जे दोष जन्मापासून शरीरात असतात आणि चयापयाच्या त्रुटीतून किंवा दोषपूर्ण विकासातून उद्भवतात, त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं जन्मजात रोग. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये विदर तालू किंवा खंडोष्ट्य. आता इथे बघा आयोग काय करतं, क्लेफ्ट पॅलेट इंग्रजीमध्ये आहे ना, ते तुम्हाला मराठीमध्ये लिहून देतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हेअर, इथे बघा आता खंडोष्ट हे मराठीमध्ये देतील. जन्मजातच वरचा ओठ तुटका असणं, त्याच्यानंतर खुरटा पाय ज्याला क्लम्प फूट म्हटलं जातं. तर तुम्हाला हे दिलं जातं की खालीलपैकी कोणकोणते रोग हे जन्मजात रोग आहेत. एकतर मराठीमध्ये देतील किंवा इंग्लिशमध्ये देतील. लक्षात आलं. त्याच्यामुळे हे दोन्ही वाचून घ्या. तर जे आपले गुणसूत्र असतात, या गुणसूत्रामध्ये जर इनबॅलन्स झाला, ठीक आहे, असंतुलन झालं, तर या असंतुलनाच्या कारणांमुळे असे रोग उद्भवतात. लक्षात घ्या, असंतुलनाचं जे कारण आहे ना, या असंतुलनाच्या कारणामुळे हे जे रोग आहेत ना, जन्मजात रोग उद्भवले जातात. लक्षात घ्या. तर 3 एक्झाम्पल लक्षात ठेवा. क्लेफ्ट पॅलेट एक आहे तुमचा, खंडोष्ट आहे आणि क्लब फूट आहे. तर हे 3 एक्झाम्पल इथे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर दुसरा आहे उपार्जित रोग. प्रकार बघा, उपार्जित रोग म्हणजे जे जन्मताच नसतात, परंतु काय होतं पुढे जाऊन विविध घटकाद्वारे हे उद्भवतात. ठीक आहे, ओके. तर याला ॲक्वायर्ड डिसीज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ॲक्वायर्ड डिसीज. आणि हे ॲक्वायर्ड डिसीज जे असतात ना, तर हे ॲक्वायर्ड डिसीज 2 प्रकारचे असतात. ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे संक्रमक किंवा संसर्गजन्य रोग आणि दुसरा प्रकार आहे असंसर्गजन्य रोग. ओके, क्लिअर. तर बघा, जे काही करताय तुम्ही बेसिक पासून या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, अर्धी माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळं ऍडव्हान्स टू म्हणजे काय ते इझी टू ऍडव्हान्स कितीही तुम्हाला क्वेश्चन डिफिकल्ट विचारू द्या, तुम्हाला उत्तर येणारच. तर संक्रमक किंवा असंसर्गजन्य रोग आहेत ना, तर हे रोग जीवाणू असतील, विषाणू असतील, बुरशी, प्रोटोझोआ यांसारख्या घातक सूक्ष्मजीवामुळे होतात. तर लक्षात ठेवा, जे
संसर्गजन्य रोग असतात ना ते जीवाणू, विषाणू, बुरशी, प्रोटोझोआ यांसारख्या घातक सूक्ष्मजीवांमुळे होतात आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव हवा, पाणी, अन्न आणि स्पर्शाने काय होतात, एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये संक्रमित होतात. ओके, क्लिअर. हे झालं तुमचं संक्रमक किंवा संसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य रोग मध्ये हे आजार संक्रमित व्यक्तीकडून एखाद्या निरोगी व्यक्तीकडे प्रसारित होतात का, होत नाहीत. उदाहरणार्थ डायबिटीस असेल, होतो का, असंसर्गजन्य आहे, बरोबर नाही. कर्करोग, हृदयविकार, संधिवात, तर हे असंसर्गजन्य रोग आहेत, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनला डायबिटीस आहे आणि तुम्ही त्याच्या संपर्कामध्ये राहताय, तुम्हाला डायबिटीस होईल का, अजिबात नाही, कारण का हे असंसर्गजन्य रोग आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा विषय विकार, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विषय विकार, जे आजार शरीरातील विविध इंद्रियांना हानी पोहोचवतात त्यांना विषय विकार. अशा पॉइंट्स वरती क्वेश्चन विचारले नाही. जर डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन पेपर सेट झाले तर डेफिनेटली तुम्हाला हे विचारलं जाणार आणि मग तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही फक्त संसर्गजन्य आणि असंसर्गजन्यच केलं होतं, हे कुठल्या पुस्तकातून क्वेश्चन आला, बरोबर. म्हणून तुम्हाला पुस्तकं महत्वाची इथं वापरणं गरजेचं आहे. तर विषय विकार म्हणजे काय बघा, जे विकार किंवा जे आजार शरीरातील विविध इंद्रियांना हानी पोहोचवतात त्यांना म्हटलं जातं डिजेनरेटिव्ह डिसीज, इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवा, बरोबर. हृदयाचे रोग असतील, डायबिटीस आहे, संधिवात आहे, अतिवृष्ट आहे, हे विषय विकारांची उदाहरण आहेत. उदाहरणांवरतीच क्वेश्चन विचारला जातो. ओके. त्याच्यानंतर आहे न्यूनता विकार. तर बघा न्यूनता विकार म्हणजे काय, आहारामध्ये जे आपले पोषक द्रव्य आहेत, न्यूट्रिशन आहेत, तर आहारातील न्यूट्रिशनचा अभाव, आहारामध्ये जो न्यूट्रिशनचा अभाव आहे ना, तर आहारातील पोषद्रव्यांची जी कमतरता आहे, या पोषद्रव्यांच्या कमतरतेमुळे शारीरिक विकृतीच्या स्वरूपात होतात न्यूनता विकार. ओके. ज्याच्यामध्ये ॲनिमिया, पंडुरोग, गलगंड, गॉयटर, रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस, बेरीबेरी, पेलाग्रास, कर्वी, याला म्हटलं जातं डिफिशियन्सी डिसीज. काय म्हटलं जातं, डेफिशियन्सी, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठल्या तरी न्यूट्रिशनची डेफिशियन्सी आहे, त्याला म्हटलं जातं डेफिशियन्सी डिसीज. ओके. त्याच्यानंतर आहे कर्करोग. जर आपल्या शरीरातल्या सेल असतात, बरोबर, उती असतात, त्या उतींची जर भरमसाठ वाढ झाली, लक्षात घ्या, त्या उतींची जर भरमसाठ वाढ झाली, ठीक आहे, तर त्याच्यामुळे जे रोग होतो त्याला कॅन्सर म्हटलं जातं, कर्करोग म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर अतिवृष्टा, ज्याला वावडे किंवा असोशी म्हटलं जातं, मराठीमध्ये शब्द पण लक्षात ठेवा. तर बघा अन्न पदार्थांचा प्रत्येक घटक मानवी शरीरासाठी योग्य असतो का, नाही, बरोबर. उदाहरणार्थ तळलेलं बाहेरचं आपण खातो, तर हे मानवी शरीरासाठी योग्य आहे का, नाही. तर असे पदार्थ अतिसंवेदनशील असतात, त्याचा रोगसदृश्य प्रतिगामी परिणाम होतो, त्याला ॲलर्जी म्हणतो, बरोबर, ॲलर्जी. ओके. त्याला काय म्हटलं जातं, ॲलर्जी, मराठीमध्ये पण लक्षात ठेवा. ठीक आहे. अनुवंशिक रोग, जे रोग मानवी शरीरात अनुवंशिक विकृती निर्माण करतात त्याला म्हटलं जातं अनुवंशिक रोग. बघा याच्यामध्ये जेनेटिक डिसीज म्हटलं जातं, याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, जेनेटिक डिसीज आहेत बाबा. ठीक आहे. तर मला सांगा डायबिटीस हा जेनेटिक डिसीज आहे का, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. उदाहरणार्थ बघा वर्णांधता किंवा रंगांधळेपणा, कलर ब्लाइंडनेस, जेनेटिक आहे, बरोबर. त्याच्यानंतर हिमोफिलिया, ज्याला आधी रक्तस्राव म्हणतात, हे सुद्धा जेनेटिक डिसीजच एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर इथपर्यंत आपण बघितले हे टाईप झाले. आता प्रत्येक टाईप आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिला टाईप आहे जन्मजात रोग. ओके. तर मानवी जन्मजात हृदयरोग असू शकतो का, असू शकतो. बघा जन्मजात हृदयरोग, मानवी हृदयात काही वेळा सूक्ष्म छिद्र आढळते. आपण बऱ्याच वेळा हे ऐकलं असेल की आपलं जे हृदय आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म छिद्र आढळते, तर हे जन्मजात हृदयरोग म्हणतात याला. गर्भातील लोहितजन्य पेशीजन्य कावीळ, तर इथं बघा लोहित पेशी विघटनी विकार, याच्यामध्ये माता आणि गर्भ जो असतो त्यांचा जो ब्लड ग्रुप असतो ना त्याच्यामध्ये विसंगती येते. आपण RH फॅक्टर म्हणतो की नाही, जेव्हा RH फॅक्टर निगेटिव्ह मातेच्या गर्भाशयामध्ये जर पॉझिटिव्ह गर्भ असेल, पाठीमागे एक क्वेश्चन विचारला होता बघा, जर मातेचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल
तर प्रॉब्लेम येतो का? तर येतो बघा. मातेचा RH फॅक्टर निगेटिव्ह आहे आणि गर्भाचा पॉझिटिव्ह असतो, तेव्हा गर्भातील लोहित पेशी ज्या असतात ना त्या मातेच्या शरीरात जातात. त्याच्यामुळे काय होतं, मातेच्या शरीरात तयार झालेले जे अँटीबॉडीज आहेत ना ते आपल्या गर्भामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्या लोहित पेशींशी अभिक्रिया करून त्याचं विघटन करतात. त्याच्यामुळे अर्भकाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कारण का? इथं RH फॅक्टर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आहे हे जन्मजात रोगामध्ये येतं. त्याच्यानंतर आहे वर्णकहीनता. त्वचा वर्णके विकसित न झाल्यामुळे वर्णकहीनता हा जन्मजात रोग होतो. फेनिल कीटोनमेह, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला स्टार करा. तुम्ही कुठं ऐकलं नसेल, कुठं वाचलं नसेल. फेनिल कीटोनमेह. तर फेनिल कीटोनमेह हे प्रथिनांचं एक अमिनो आम्ल आहे. या रोगामध्ये अमिनो आम्लाचं चयापचय होत नाही. तसेच या रोगामध्ये काय होतं, जे भ्रूणाचं शरीर असतं ना त्याच्यामध्ये विषारी पदार्थांचा संचय होतो आणि शारीरिक आणि मानसिक वाढ जे आहे ना त्या शारीरिक आणि मानसिक वाढीमध्ये अडथळे तयार होतात. लक्षात आलं? याला म्हटलं जातं फेनिल कीटोनमेह. तुम्हाला फेनिल कीटोनमेह काय आहे हे नाहीत विचारणार. फेनिल कीटोनमेह हा कोणत्या प्रकारचा रोग आहे, जन्मजात आहे का, असं तुम्हाला विचारलं जातं. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे न्यूनता विकार. लक्षात घ्या. पुढचा बघा, न्यूनता विकार. तर पाठीमागच्या कंबाईन मध्ये याच्यावरती क्वेश्चन आला होता. तर न्यूनता विकार डेफिशियन्सी डिसीज म्हणतो आपण याला. तर जे प्रोटीन्सच्या डेफिशियन्सीमुळे रोग होतात त्याच्यामध्ये कॉशी ओरकर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, बरोबर. तर हे कॉशी ओरकर काय आहे, तर प्रथिन संश्लेषणासाठी जे आवश्यक अमिनो ऍसिड असतात ना तर या अमिनो ऍसिडच्या डिफिशियन्सीमुळे कॉशी ओरकर हा रोग होतो. या रोगामध्ये शरीराची वाढ थांबते, हाडांची वाढ उशिराने होते. त्याच्यानंतर इथं सूज दिसून येते. लक्षात घ्या. अशक्त स्नायू, त्याच्यानंतर त्वचा रोग, हे सगळं तुम्हाला या कॉशी ओरकर मध्ये दिसून येतं. यकृत, मानसिक थकवा इत्यादी या आजाराची लक्षणं आहेत. वाढलेलं यकृत आणि मानसिक थकवा, तर याच्यावरती क्वेश्चन आला होता, याला हायलाइट करून ठेवा. ओके. त्याच्यानंतर आहे मांसक्षय. ठीक आहे. मॅरॅस्मस याच्यावरती पण क्वेश्चन होता. तर मॅरॅस्मस हा रोग कशामुळे होतो, प्रथिनांच्या कुपोषणामुळे होतो. ओके, लक्षात घ्या. तर मॅरॅस्मस हा जो रोग आहे हा प्रथिनांच्या कुपोषणामुळे होतो. याच्यामध्ये स्नायूंचा ऱ्हास होतो आणि हा आजार प्रामुख्याने 1 वर्षाखालील मुलांना होतो. 1 वर्षाखालील मुलांना, आणि या मुलांना पुरेसं स्तन्य दिलं जातं. हा उपचाराचा सर्वात चांगला मार्ग आहे, लक्षात घ्या. ओके. चला नेक्स्ट बघा पुढचा पॉइंट. खनिजांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगामध्ये पहिला येतो गलगंड, ज्याला गॉइटर म्हटलं जातं. कशामुळे होतो, आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होतो, जे औटू ग्रंथीद्वारे स्रवल्या जाणाऱ्या थायरॉक्सिन संप्रेरकाच्या संश्लेषणासाठी आवश्यक असतं, बरोबर. त्याच्यानंतर आहे पांडुरोग, अॅनिमिया. हा रोग रक्तातील कशामुळे होतो, लोहाच्या कमतरतेमुळे होतो. लक्षात घ्या. ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं आणि या रोगाने ग्रस्त लोक पेल म्हणजे निस्तेज दिसू लागतात, भूक कमी होते आणि व्यक्ती जे असतात ना लवकर थकून जातात. रक्तातील लोहाची कमतरता. ओके. निम्न पोटॅशियम रक्तता, याला इंग्रजीमध्ये हायपोकॅलेमिया असं म्हटलं जातं. याच्यावरती कधी क्वेश्चन विचारला नाही पण विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, विचारला जाऊ शकतो. हा जो रोग आहे पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होतो आणि याचा परिणाम हृदयाची धडधड वाढणे, वृक्काची हानी होणे, अशक्तपणा येतो आणि स्नायूंचा अर्धांगवायू होतो. किती डेंजर आहे बघा, डेफिशियन्सीमुळे होणाराच रोग आहे हा. ठीक आहे. ओके. जे जे विचारलेले नाहीये ते हायलाइट करून देते मी, तुम्ही रिपीट करा, रिवाइज करा. त्याच्यानंतर आहे अल्प सोडियम रक्तता. अल्प सोडियम रक्तता, हायपोएनिमेट्रिया, हा रोग सोडियमच्या कमतरतेमुळे होतो, ज्याची निम्न रक्तदाब, वजनात घट ही सामान्य लक्षणं आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग. याच्यामध्ये रंग आंधळेपणा. काय होतं, व्यक्ती जो असतो ना
तो अंधारात किंवा मंद प्रकाशामध्ये पाहू शकत नाही. व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी, तर हे दृष्टीपटलात रोडोस्क्रीन नावाचं वर्णक तयार करतं, बरोबर. त्याचा अभावच जर असेल तर हे तयार होईल का? नाही. त्याच्यामुळे काय होतं? नाईट ब्लाइंडनेस येतो. ओके, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, रिबोफ्लेविन हिंटा, याला हा जो रोग आहे B2 जीवनसत्वाच्या रिबोफ्लेविनच्या कमतरतेमुळे होतो. तोंडावर व्रण येतात, डोळ्यांची आग होणे, जिभेची आग होणे किंवा तोंडाच्या कोणात त्वचा फाटणे ही ह्या रोगाची सामान्य लक्षणं आहेत. ठीक आहे, याच्यावरती पण कधी क्वेश्चन विचारलेला नाहीये. नेक्स्ट आहे पेलाग्रा. हा रोग निकोटिनिक आम्ल नियासिन ब जीवनसत्वाचे गट यांच्या कमतरतेमुळे होतो. अतिसार, मानसिक थकवा, त्वचा दाह ही या रोगाची लक्षणं आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे स्कर्वी. स्कर्वी हा रोग जीवनसत्वांच्या म्हणजे ऍस्कॉर्बिक आम्लाच्या कमतरतेमुळे होतो. ऍस्कॉर्बिक आम्ल हे ऊतींचे ऑक्सिडीकरण आणि कोलॅजन संश्लेषण, जे रक्तवाहिन्या संयोजी ऊती, कास्ती, अस्थी, पाठीमागचा टॉपिक आपण बघितला, त्याला आधारक पुरवते, त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. मग काय होतं स्कर्वीमध्ये? तर स्कर्वीमध्ये हिरड्या सुजणे, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काय विचारलं जात होतं की स्कर्वी हा जो रोग आहे कशाच्या कमतरतेमुळे होतो. आता तुम्हाला विचारलं जाईल की स्कर्वी रोगामध्ये काय होतं. त्याच्यामध्ये हिरड्या सुजतात, हिरड्यामधून रक्त येतं, त्वचेतून रक्तस्राव होतं, जखमा उशिरा भरणं, तर हे व्हिटॅमिन सी च्या अभावी होणारी स्कर्वी रोगाची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर आहे मुडदूस. हा जो रोग आहे मुख्यत्वे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या चयापचय कमतरतेमुळे होतं. व्हिटॅमिन डी चा अभाव 2 वर्ष वयाखालील मुलांमध्ये आढळतं. झोप न येणं, चेहरा खूप निस्तेज होणं, अतिसार, कवटी, फासळ्या, कणा, त्याच्यानंतर श्रोणी, उपांगात व्यंग येणं, मुडदूस ही या रोगाची लक्षणं आहेत. ओके, तर काय करायचं? सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यप्रकाशाच्या साह्याने त्वचेखालील आर्गोस्टेरॉल या पूर्वद्रव्यापासून डी जीवनसत्व काय होते? तयार होते. त्याच्यानंतर बघा अस्थिमृदुता. तर हा रोग कॅल्शियम फॉस्फेट आणि ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्रौढ व्यक्तीमध्ये आढळतो, लक्षात घ्या. तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्रौढ व्यक्तीमध्ये आढळतो आणि याच्यामध्ये हाडं मृदू होतात, वेदना होतात, अस्थिभंग होतो, पाठीचा कणा वागतो, यकृत, अंडी, मांस, दूध यांचा आहारात समावेश केला पाहिजे. ठीक आहे, अस्थिमृदुता. तर कोणत्याही पॉइंटवरती क्वेश्चन अगोदर फक्त डेफिशियन्सी कशामुळे विचारलं जात होतं, पण आता थोडंसं डिफिकल्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे विषाणूजन्य रोग, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे व्हिब्रिओ कॉलरी. काय आहे? व्हिब्रिओ कॉलरी. जस्ट एक मिनिट थांबा. चला, जीवाणूजन्य रोग, ज्याच्यामध्ये पटकी व्हिब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे हा रोग होतो. दूषित अन्न, पाणी आणि मुख्यत्वे घरमाशी याच्याद्वारे पसरतो आणि या रोगामध्ये मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते मंद होतं. उलटी, अतिसार,
स्नायूला पेटके येणे इत्यादी रोगाची सामान्य लक्षणं तुम्हाला या पटकीया जीवाणूजन्य रोगाची आढळतात. ओके. त्याच्यानंतर आहे घटसर्प. त्याच्यानंतर आहे घटसर्प. तर कॉरिन बॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणूमुळे काय होतं, घटसर्प हा रोग होतो. तो तोंड आणि नाकाद्वारे बोलताना, खोकताना उडणाऱ्या लहान थेंबातून पसरतो. लक्षात घ्या. लक्षणं काय आहेत रोगाची, तर सौम्य ताप, घसा दुखणे, घशातील फूट, त्वचेला चट्टे, हे या घटसर्प रोगाची सामान्य लक्षणं आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे क्षयरोग. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. हा रोग हवेद्वारे नाक आणि घशातील स्रवातून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. ताप, खोकला, रक्तमिश्रित थुंकी, छातीत दुखणं, वजन घटणं, तर ही कशाची लक्षणं आहेत, क्षयरोगाची. तर ह्या कोणत्या जीवाणूमुळे होतो ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याच्यामुळे होतो, लक्षात घ्या. तर इथं बीसीजी, ठीक आहे, बीसीजी ची लस हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे ज्याच्यामुळे क्षयरोग होणार नाही. पॅरा अमिनो सॅलिसिलिक ऍसिड, आयसोनियासिड, स्ट्रेप्टोमायसिन, वेलिसिन ही औषधं तुम्हाला ट्युबरक्युलोसिसच्या औषधांवरही क्वेश्चन विचारलेला आहे आणि पुढे जाऊन पण विचारला जाऊ शकतो. ओके. की उपचारात कोणती औषधं वापरली जातात. कुष्ठरोग बघा, हा रोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो. हा रोग अनुवंशिक नसून खूप जास्त काळ संपर्क आल्यामुळे पसरतो. यात ऊतींचा नाश होण्यास सुरुवात होते. कुष्ठरोगामध्ये काय होतं, पहिल्यांदा तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कुष्ठरोग हा जो रोग आहे हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो. अनुवंशिक नाही, लक्षात घ्या, जास्त काळ संपर्कात असल्यामुळे पसरतो. ऊतींचा नाश होण्यास सुरुवात होते, त्वचेला जखमा होतात, बाधित जागेला बधिरता येते, बोटांना विद्रुपता येते. हे लेप्रेसी म्हणजे कुष्ठरोगाची लक्षणं आहेत. स्ट्रेप्टोमायसिन, सल्फोन ही औषधं जी आहेत ना, ही कुष्ठरोगाच्या उपचारात वापरली जातात. लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जातं की कुष्ठरोगाच्या उपचारामध्ये कोणती औषधं वापरली जातात. ओके. नेक्स्ट बघा, धनुर्वात, टिटॅनस हा जो रोग आहे हा क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणूमुळे होतो. कशामुळे होतो, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. हा रोग जो आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बॅसिलस या जीवाणूमुळे संक्रमित होतो, ज्यात जखमेचे संरोपण घडून येतं, मानेतील आणि जबड्यातील स्नायूंचे वेदनामय आकुंचन होतं. प्रत्यक्ष संपर्काने या रोगाचं संक्रमण होतं. लक्षात घ्या. धनुर्वात, पेनिसिलिन सारख्या प्रतिजैविकाचं इंजेक्शन तुम्हाला विचारलं जातं. काय केलं जातं याच्यामध्ये, पेनिसिलिन प्रतिजैवक जे आहे ना याचं इंजेक्शन हा याच्यावरचा उपाय आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे विषम ज्वर. हा जो रोग आहे साल्मोनेला टायफी किंवा टायफोसा या जीवाणूमुळे होतो. कशामुळे होतो, साल्मोनेला टायफी किंवा टायफोसा या जीवाणूमुळे होतो. हा रोग दूषित अन्न आणि पाण्यामार्फत पसरतो. या रोगामुळे प्लीहा, स्प्लीन म्हणजे आंत्रग्रंथी जी आहे ना त्याला सूज येते, ताप येतो, नाडीचे ठोके मंद होतात, त्वचेवर लाल चट्टे येतात. तर तुम्हाला लक्षणं सुद्धा विचारली जाऊ शकतात जर 2 लाइनर 3 लाइनर क्वेश्चन विचारला. काय करायचं याच्यामध्ये, स्वच्छता ठेवायची. प्रतिबंधात्मक उपाय आहे. टायफॉइड मध्ये क्लोरोमायसेटिन हे औषध वापरतात. कोणतं औषध वापरतात टायफॉइड मध्ये, क्लोरोमायसेटिन. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे प्लेग. प्लेग हा जो रोग आहे ना, हा रोग एर्सिनिया पेस्टिज या जीवाणूंमुळे होतो. एर्सिनिया पेस्टिज हा संक्रामक रोग आहे. तो पिसवाच्या दंशाने किंवा अपघाताने संक्रमित उंदराच्या संपर्कात आल्यामुळे होतो. तुम्ही ऐकलेले असेल की जुन्या काळामध्ये प्लेगची साथ वगैरे येत होती. तर काय होतं प्लेग मध्ये, शरीरात वेदना होतात, डोळे लाल होतात, ताप येतो, मानेमध्ये ग्रंथींना सूज येते, काखेत आणि जांघेत गाठी येतात. तर ही प्लेगची लक्षणं आहेत. काय केलं जातं मग याच्यामध्ये, बाधित क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रातील उंदरांचा नायनाट केला जातो, लसीकरण करणं. त्याच्यानंतर रोगाच्या उपचारात सल्फा औषधे आणि स्ट्रेप्टोमायसिन तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जातं कोणत्या रोगामध्ये कोणती औषधं वापरली जातात. त्याच्यामुळे हे तुम्हाला वारंवार काय करायचं आहे, रिवाइज करायचं आहे. त्याच्यानंतर आहे निमोनिया.
फुफ्फुसदाह म्हटलं जातं याला मराठीमध्ये. तर हा जो रोग आहे निमोनिया फुफ्फुसदाह, बघा याच्यामध्ये काय होतो, याच्यामध्ये डायक्लोकोकस निमोनी, बघा डायक्लोकोकस निमोनी या जीवाणूमुळे निमोनिया होतो. हवेतील दवबिंदूद्वारे पसरतो. व्यक्तीच्या श्वसनात अडथळा येतात, फुफ्फुसांना सूज येते, थंडी वाजते, छातीत दुखतं, श्वासोश्वास जलद होतं, कावीळ होते. ही सगळी निमोनियाची लक्षणं आहेत आणि प्रतिजैविक अँटीबायोटिकचा वापर केला जातो. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर आहे गुप्त रोग. गुप्त रोग तर ट्रिपोनेमा पॅलिडम, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ट्रिपोनेमा पॅलिडम या जीवाणूमुळे गरमी किंवा गुप्त रोग होतो. बाधित व्यक्तीशी जर असुरक्षित शारीरिक संबंध ठेवले तर हा रोग पसरतो. लैंगिक संपर्क रोग आहे. पुरुष जननेंद्रिय आणि योनीवर लाल डाग दिसणे हे या रोगाचं लक्षण आहे. इथं पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा वापर केला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे परमा, तर हा गोनोरिया. ठीक आहे, तर हा रोग जो आहे ना निसेरिया गोनोरी, लक्षात ठेवा. निसेरिया गोनोरी या जीवाणूमुळे होतो. हा रोग संक्रमित व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्याने पसरतो. याच्यामध्ये मूत्र प्रजनन, युरिन रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक असलेले जे म्युकस संक्रमित झालेले असतात, याचं लक्षण काय आहे, सांधे दुखणं, सूज येणं, मूत्रमार्गातून पू येणं. ओके, लक्षात ठेवा. गर्भधारणेदरम्यान हा आजार झाल्यास गर्भपाताचा धोका असतो. संक्रमित व्यक्तीसोबत जर लैंगिक संबंध ठेवले तर रोग होतो. पेनिसिलियम जी, टेट्रासायक्लिन, स्पेक्टिनोमायसिन औषधं या उपचारात दिली जातात. थोडंसं प्रोनाउन्सिएशन माझं चुकत असेल तर समजून घ्या. तर हे सगळे जे रोग आहेत ना, हे रोग तुम्हाला काय करायचे आहेत, डिटेल इथं अभ्यासायचे आहेत, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर हा तुमचा पार्ट फर्स्ट झाला. पार्ट सेकंड मध्ये आपण पुढं विषाणूजन्य रोग कंप्लीट करणार आहोत. सेशन रेग्युलर बघत चला. डेंग्यू ताप असेल, बाल पक्षाघात असेल, कावीळ, कांजण्या, कोरोना, भरपूर कंटेंट आपल्याला बघायचं आहे. बुरशीजन्य रोग बघायचा आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. विज्ञान हा जो विषय आहे पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यासाठी लुसेंटची ही जी 2 पुस्तकं मराठीमध्ये आहेत, ही पुस्तकं नक्की घ्या. डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. कुठलेही स्टेट बोर्ड, एनसीईआरटी ट्रान्सलेट करायची गरज नाही. 2च पुस्तकं आणि परिपूर्ण असा अभ्यास. तर हे आपलं दुसरं लेक्चर आहे. याच्यानंतर पण पुढचे लेक्चर विज्ञानाचे येतील. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.